जय महाराष्ट्र। माझ्या एका सहकार्याने मला एक पोस्ट पाठवलेली आहे। उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला म्हणून या पंतांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की मुंबईची जे मतदार आहेत 2,10,00,000 आहेत, त्यामध्ये 1 कोटी जे मतदार आहेत ते उत्तर भारतीय आहेत आणि 1 कोटी मराठी माणूस आहे आणि 10,00,000 परप्रांतीय आहेत आणि मराठी माणूस हा 5 पक्षामध्ये विखुरलेला आहे। म्हणून उत्तर भारतीय जर एकत्र आले तर उत्तर भारतीयांची मुंबईमध्ये सत्ता येऊ शकते, त्यांचा महापौर होऊ शकतो। मराठी समाज जो है वो बटा है 5 पार्टियों में। कोई उद्धव को वोट देगा, कोई शिंदे को देगा, कोई राज ठाकरे को देगा, कोई बीजेपी को देगा, कोई कांग्रेस को देगा। लेकिन उत्तर भारतीय यहां पर पीड़ित है, वंचित है और इस समय का आगमन हुआ है कि उत्तर भारतीयों को साथ में आना है, क्योंकि उत्तर भारतीय को ही मारा जा रहा है। अगर उत्तर भारतीय विकास सेना एक विकल्प बनके खड़ी है, हम हमारे उत्तर भारतीय प्रत्याशी को अगर खड़ा करते हैं, चुनाव लड़ाते हैं और उनको वोट देते हैं, आप पकड़ लीजिए 30%, 10 में से अगर 3 लोग भी वोट देते हैं, आपका महानगरपालिका का मेयर होगा। हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला एक आव्हान आहे। माझं महाराष्ट्रातल्या सर्व मराठी बांधवांना सुनील शुक्ला या पंताच्या पोस्टकडे लक्ष वेधायचं आहे की सुनील शुक्ला पंत जेव्हा हे चॅलेंज करत आहेत, आव्हान करत आहेत, ते उत्तर भारतीय म्हणून स्वतःला मोजत आहेत। मुंबईमध्ये मुस्लिम सुद्धा उत्तर भारतीय आहेत, मुंबईमध्ये ब्राह्मण सुद्धा आहेत, परंतु ते सर्वांना उत्तर भारतीय म्हणून संख्येमध्ये मोजत आहेत की आपण सर्व उत्तर भारतीय आहोत आणि सांगत आहेत की मराठी माणूस वेगवेगळ्या पक्षामध्ये विभागलेला आहे, जाती धर्मामध्ये विभागलेला आहे। मराठी माणूस जातन धर्माची भिंत सोडून एकत्र यायला तयार नाही। आता मुंबई वाचवण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे आणि उघड उघड ते आव्हान करत आहेत, आम्हाला गणित दाखवत आहेत, अरे तुम्ही 5 पक्षामध्ये विभागलेले आहात, तुमची आता सत्ता येऊ शकत नाही। आम्ही उत्तर भारतीय म्हणून एकत्र येणार आणि मुंबईमध्ये आमचा महापौर करणार आहोत। आता याचं उत्तर मराठी माणसानं अंतर्मनामध्ये प्रश्न करून की खरंच आम्ही 5 पक्षांमध्ये विभागलेलो आहोत आणि याचा फायदा उत्तर भारतीय घेऊन जर मुंबईवर कब्जा करणार असतील तर आज आम्हाला मुंबईमध्ये किरायाने घर मिळत नाही, उद्या आम्हाला सीएसटी स्टेशनवर सुद्धा थांबायची परवानगी उत्तर भारतीयांना मागावी लागेल। याचा आपण विचार करावा आणि मुंबईमध्ये मराठी माणसाला वाचवण्यासाठी, मुंबई वाचवण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी मराठी माणूस म्हणून एकत्र यावं, हीच एवढीच विनंती। जय महाराष्ट्र।